गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई, मोठा साठा ताब्यात. इचलकरंजी शहरात बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून गॅस भरला जात असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे व कोल्हापूर जिल्हा विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत षटकोन चौक परिसरात छापा टाकला. या कारवाई दरम्यान उत्तम पाटील यांच्या घरातून विविध कंपन्यांचे एकूण 14 गॅस सिलेंडर, डिजिटल वजन काटा, 2 इलेक्ट्रिक मोटारी आणि गॅस भरण्याचे साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार अरविंद माने यांच्या वर्दीनुसार उत्तम पाटील याच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर डेक्कन चौक परिसरातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला असता चरण सुतार हा एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरताना पोलिसांच्या हाती लागला. या ठिकाणी 20 गॅस सिलेंडर, डिजिटल वजन काटा आणि 2 इलेक्ट्रिक मोटारी असा आणखी एक मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार सद्दाम हुसेन संधी यांच्या वर्दीनुसार चरण सुतार यांच्या विरुद्धही जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान शहरात अशा प्रकारे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करून नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. MS51 न्यूज करिता मुबारक शेख.